घ्यायचंय. आज आपण सुदर्शन पिरॅमिड मधून मार्गशीर्ष पौर्णिमा ध्यान करणार आहोत. तर सगळ्यांना शुभ सकाळ. अत्यंत शुभ सकाळ. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि वर्षाची शेवटची पौर्णिमा आहे. त्यामुळे वर्षभर आपण जे करू शकलो नाही ते आजच्या एका दिवसात करू शकतो. आणि वर्षभरात जे काही साठवून ठेवलेलं आहे किंवा त्याच्या आधी सुद्धा खूप काही दुःखद घटना, दुःखद प्रसंग, दुःखद विचार, एक भावना, इमोशन्स, या सर्वांचं क्लिन्झिंग करायचं आहे, हिलिंग करायचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पिरॅमिड हे हिलिंग छान करतो. काल आपण पिरॅमिड मधनं जे ध्यान केलं ते आपण बघितलं, चक्रा ध्यान केलं आणि पिरॅमिडच्या चारही कोपऱ्यातून कशी तत्व येतात सगळी, शिखरातून कसं तत्व येतं, हेच काम आहे पिरॅमिडचं ऍक्च्युअली. पूर्ण पंचतत्व पिरॅमिड खेचून आणतो आणि आपल्याला जास्तीत जास्त तो देतो, प्रदान करतो. तसंच खालचा जो भाग आहे पिरॅमिडचा, तळाचा, फरशी जवळचा, त्याच्यामध्ये स्केलर वेव्स तयार होतात आणि या स्केलर वेव्सचा फायदा आपल्याला होतो. ब्रह्मांडातनं जे काही घेऊन आलेलं आहे पिरॅमिड पाची कोपऱ्यातून, त्याच्या एक एक प्रोसेस तो करतो आतमध्ये, याच्या अँगलमुळे, सायंटिफिक अँगल केल्यामुळे. आणि एक विशिष्ट जादुमय इफेक्ट येतो, म्हणजे प्रकाशापेक्षा जास्त स्पीडच्या घटना पिरॅमिड मध्ये होतात. आपल्याला माहिती आहे प्रकाशाच्या स्पीडपेक्षा जास्त कुठलाही वेग नाही आहे, पण पिरॅमिड मध्ये इतका वेग प्रचंड होतो प्रकाशाच्या वेगापेक्षा. तर हे शास्त्रज्ञांना अजूनही न उलगडलेलं कोडच आहे की स्केलर वेव्ह जे तयार होतात. शिंदे मॅडम व्हिडिओ ऑफ करा. तर ह्या ज्या वेव्स तयार होतात पिरॅमिडच्या खाली, प्रकाशाच्या पेक्षा हायर स्पीड, आपण बघतो व्हायब्रेशन्स, वेव्स जास्त महत्वाचे आहेत. आणि व्हायब्रेशन्स, वेव्स या ज्या आहेत, लहरी ज्या आहेत, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे वारंवारता, एका सेकंदात किती सायकल्स होतात, त्या किती अप डाऊन अप डाऊन अप डाऊन होतो एका सेकंदामध्ये, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. तर आपला जो सप्लाय आहे इंडियाचा, त्याचा 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे एका सायकलमध्ये 50 अपडाऊन्स 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 होतात. तर ही जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त, तेवढी ऊर्जा जास्त, एनर्जी जास्त. आणि या एनर्जी बरोबर, या ऊर्जे बरोबर आपलं काय संबंध आहे? तर आपली जेवढी ऊर्जा जास्त तेवढे आयुष्यातले प्रसंग जास्त. म्हणजे आपण एखाद्या हायर उच्चतम ऊर्जेत गेलो की काय व्हायला लागतं की पटपट पटपट आपल्या मनात जे येतं व्हायला लागतं, मनात येतं व्हायला लागतं. तर पिरॅमिड एक्झॅक्टली हेच करतो. पिरॅमिडला दुसऱ्या भाषेत अतिउच्च ऊर्जा स्थान असं म्हणतात. म्हणजे मंदिरापेक्षाही तुफान वेगाने काम करणारा पिरॅमिड आहे. आणि हळूहळू आता या नवयुगामध्ये युग नवीन सुरू झालेलं आहे, आध्यात्मिक क्रांती घडत आहे. मंदिराची जागा पिरॅमिड घेणार आहे. मंदिरामध्ये आपण देव पूजत होतो, आता आपल्याला कळलंय की देव आपणच आहोत, आपणच क्रिएटर आहोत, आपल्याला जे हवं ते आपण करू शकतो. मग या मंदिराची जागा पिरॅमिड घेत आहे. सगळीकडे पिरॅमिड, वर्ल्ड वाईड जगामध्ये आज पिरॅमिड बांधले जात आहेत. तर इतका हा पिरॅमिड अद्भुत आहे. काल आपण त्याचा चक्रांवर उपयोग करून घेतला, पंचतत्वांवर उपयोग करून घेतला. आज जे काही महत्व आहे आजच्या दिवसाचं, मार्गशीर्ष पौर्णिमेचं सुद्धा आणि 12 पोर्टल सुद्धा, मी तुम्हाला सांगितलं 12 पोर्टल उघडलेलं आहे आणि मला वेळच मिळत नाहीये. खरं इतकं प्रचंड बिझी शेड्यूल चाललंय. तर कोणीतरी मागणी केली होती की त्याचं सांगा जरा 12, तर आजच्या ध्यानात ते 12 घेणार आहे. कारण 10 दिवस हा इफेक्ट आहे. 12 डिसेंबरला जी ऊर्जा सुरू झाली आहे ती 10 दिवस इफेक्ट आहे त्याचा, 21 डिसेंबर पर्यंत. मी तुम्हाला आयुष्य बदलाच्या शास्त्र ग्रुपवर टाकलंय की जास्तीत जास्त हे 10 दिवस करायचे. हे मला आधी काहीही माहिती नव्हतं, लक्षात घ्या. कारण ऍस्ट्रोलॉजी मी शिकतीये किंवा थोडं थोडं मला कळतंय. आपणच आयुष्य बदलाचं शास्त्र घेतलं, 31 डिसेंबर पर्यंत त्याला वेळ दिला. आता 12 पोर्टल उघडलं, मला कोणीतरी विचारलं म्हणून मी बघितलं काय आहे 12 पोर्टल. जनरली हे मॅनिफेस्टेशन पॉवर देतात, पण 12 पोर्टलला असं महत्व आहे की एक सत्ययुगाची ही सुरुवात झाली आहे, नवीन वर्षाचा पहिला दिवस झालेला आहे.
मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे, आणि सत्ययुगाची नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहितीये 2025 साली काय घातलंय ब्रह्मांडाने. इव्हेंट होणार आहे मार्च, कोणी मार्च 2025 म्हणते, कोणी एप्रिल 2025 म्हणते. मग याच्यामध्ये, या नवीन युगामध्ये आपल्याला एक खूप सुवर्ण संधी लाभलेली आहे आणि ही सुवर्ण संधी घ्यायची आहे. तर ही सुवर्ण संधी केव्हा मिळणार आहे आपल्याला? तर आपली चेतना जास्त झाली तर. चेतना जास्त व्हायची असेल तर ऊर्जा जास्त करावीच लागणार आहे. मग त्या ऊर्जेला जागा नको का? आपण खूप आपल्या शरीरात भरून ठेवलेलं आहे, दुःख भरून ठेवले, त्यामुळे आजार झालेले आहेत. पण हे दुःख काढायचे, क्लीन्स करायचे, हिलिंग करायचे, आणि ही ऊर्जा जी बाराची ऊर्जा जी आहे ते सगळं हे करणार आहे की पूर्ण आतला आपल्याला मोकळं करून दुःखच सगळं काढून टाकून नवीन भरायला संधी देत आहे. मॅनिफेस्टेशन पॉवर आहेच आहे. जनरली पौर्णिमा म्हणजे तेच असतं. पौर्णिमा म्हणजे एक एंड असतो. आपल्या आयुष्यात कुठल्या गोष्टींचा एंड करायचा आहे आज हे बघायचंय. किती गोष्टी नकोयत आपल्याला आयुष्यात. काही रिलेशनशिप नकोय, काही घर नकोय, समजा घर बदलायचंय, तर काही गोष्टी आपल्याला नकोय त्या आज काढून टाकायच्यात. हील व्हायचंय, आणि पिरॅमिड हा हिलिंग इफेक्ट खूप छान देतो. आणि पर्टिक्युलरली सुदर्शन पिरॅमिडची जी ऊर्जा आहे ती हिलिंग ऊर्जा आहे, लक्षात घ्या. हील होतात इथे माणसं येऊन, दुःख बाहेर पडायला लागतात. जेवढे जण पिरॅमिडला येऊन गेले तर त्यांच्या मागच्या जन्मीचे कार्मिक सगळं ठसलेलं आहे ते रिलीज झालेले इथे. इथे रिलीज होऊन त्यांना एक मार्ग मिळालेले की जे दाबलंय सोलवर अगदी स्फोट होण्या इतपत, त्याला मार्ग मिळाला, एक गायडन्स मिळायला लागले आयुष्यात चांगला. येऊन बघा पिरॅमिडला, काय तुमच्या जीवनात बदल होत आहेत ते बघा. जर खूप भरलेला असेल तर हा हील करतोय. सुदर्शन पिरॅमिडची ऊर्जा हिलिंग ऊर्जा आहे, त्यात त्याचं स्पेशलायझेशन आहे. आणि आपण इथे हिलिंग कोर्सेसही सुरू करणार आहोत. तर चला आता ध्यानाला सुरुवात करू. थोडीशी बॅकग्राऊंड सांगितली मी. आता ध्यान करायचं आहे आणि पाणी जवळ ठेवायचं आहे. आज पाणी घेतलेलं नसेल तर पाण्याचा ग्लास घेऊन बसायचं आहे. चला, शांत डोळे मिटायचेत. शांत डोळे मिटून घ्या. श्वासासोबत राहायचं आहे. काल मी म्युझिक लावलं होतं पण आवाजच आला नाही अजिबात. मी रेकॉर्डिंग बघितलं काल. आता मला म्युझिकचा आवाज येते का बघा. म्युझिकचा आवाज येतोय का नाही? नाही येते. नाही येते मॅडम. हा, आज शेअर नाही केलं साऊंड. काल मी शेअर केलं होतं पण ते मोबाईलवर म्युझिक लावलं होतं. आता येते का बघा. येत आहे मॅडम. हो येत आहे. आज आपल्याला क्लिन्झिंगचं क्लिनिंगचं मेडिटेशन करायचंय. आपल्या शरीराला ठेवायचंय. हाताची मुद्रा, पायाची मुद्रा, हातची मुद्रा, गळ्याची रिलीज. पाय सुद्धा रिलीज करा, मोकळे ठेवा. हातही मोकळे ठेवा. शरीराला सैल ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवून, आणि झोपायचं असेल तर थोड्या वेळाने झोपून जायचं आणि पाठीचं कणा ताठ असतं वगैरे असं काही नाही. पण सुरुवातीला राहून द्यायचं आहे आणि नंतर रिलॅक्स होण्यासाठी जर आडवं पडायचं असेल तर आडवं पडून घेऊ शकता. फक्त झोपायचं नाही.
मार्गशीर्ष पौर्णिमा ही वर्षाची अखेरची पौर्णिमा. नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन युगही सुरू झालेलं आहे. आध्यात्मिक युग सुरू झालेलं आहे. सत्ययुग सुरू झालेलं आहे. पृथ्वी बदलती आहे आणि बदलणाऱ्या पृथ्वीसोबत जर आपल्याला तिच्यासोबत उच्च आयामात जर जायचं असेल, तर आपली चेतना वाढवलेली हवी. या चेतना वाढीसाठी आपण निरनिराळे प्रयोग करत आहोत उद्याच्या भविष्यातील आपल्या सुंदर जीवनासाठी. म्हणजे नवीन गोष्टींची सुरुवात, जुन्या गोष्टींचा हे जुन्या कुठल्या गोष्टी आपल्याला सोडून जायच्या पुढे जाताना. या वर्षीचा महिना 8 जानेवारी 2024 पासूनच्या घटना. आपल्या आयुष्यात आपण काय मिळवलं आणि काय गमावलं. मिळवलेलं बाजूला ठेवा, चांगल्या गोष्टी बाजूला ठेवा, त्या आपण सारख्याच ठेवतो. आज आपल्याला दुःखद गोष्टींवर विचार करायचा आहे. जानेवारी पासून काय दुःखद प्रसंग घडले, कुठल्या दुःखद परिस्थितीला सामोरे जावे लागले, या दुःखाने काय त्रास दिला, मी फसवली, मी हृदयाला इजा केली, कोणी अपमान केला, मी त्रास दिला शारीरिक, कोण आपल्याशी चांगलं वाटलं नाही, तिथे आपण दुःख धरून बसलो. 1 तास का होईना आपण दुःख धरून बसलो. या सगळ्या घटना परिस्थिती वाचवायची आहे. आपल्याला माहिती आहे हे जे आपण दुःख निर्माण केलं, जे आपण वाईट विचार केले, जे निगेटिव्ह विचार केले, ते आपली ऊर्जा कमी करत आहे. आपली ऊर्जा जेवढी जास्त तेवढं आयुष्य आपलं चांगलं. मग या निगेटिव्ह ऊर्जांना स्थानच कशा, या निगेटिव्ह गोष्टींना सोडून देऊयात. म्हणजे आपोआप पॉझिटिव्ह ऊर्जा, जास्त ऊर्जा आपली होईल. आणि हा सुदर्शन आपल्या सोबतीला आहे. आज सुदर्शनला तुम्ही कनेक्ट करून घ्या. सुदर्शन पिरॅमिड मध्ये या, हळूच बसा, माझ्या पुढे येऊन हळूच बसा. संपूर्ण पिरॅमिड भोवती हिलिंग ऊर्जा आहे. सागवानी जंगल आहे, स्पंदना देखील आहे.
या दुःखद प्रसंगांना, दुःखद घटनांना, आपण त्या व्यक्तींना आपल्याला भेटायचंच नाहीये, माफ करायचं आहे, धन्यवाद द्यायचे आहे, प्रेम पाठवायचं आहे, प्रकाश द्यायचा आहे. कोणी कोणी आपल्याला छळलं त्या सगळ्यांना प्रेम. पांढरा प्रकाश पृथ्वीवर येत आहे. नवीन युगाची क्रांती सुरू झाली आहे. मानवाची उत्क्रांती या नवीन पांढऱ्या प्रकाशाने होत आहे. सोनेरी पिवळा प्रकाश पृथ्वीवर येत आहे. आपला सुदर्शनही पिवळा लखलखी प्रकाश तो बाजूला पसरवत आहे. आपल्या चहू बाजूला आता पिवळा सोनेरी प्रकाश निर्माण झालाय. पांढरा प्रकाश पसरत आहे आणि या दोन्ही प्रकाशाच्या निधनाने आपल्या हृदयातील यातना नष्ट होत आहे, दुःख दूर होत आहे. आपले पंचकोश हीन होत आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, ज्ञानमय कोश, सर्व लेस वाराचे सातही लेयर शुद्ध होत आहे. कारण मन सुखरूप होत आहे. मन निरोगी तरी पाण्याचं भांड आता घ्यायचंय. डोळे नव्हे, पाणी अमृतमय आहे. पाण्याला आठवणी राहतात. हिरव्या मिरच्या ईशान कोपऱ्यातून जलतत्व येत आहे. माझ्या मागच्या बाजूच्या उजव्या हाताकडून जलतत्व खेचून आणत आहे पिरॅमिड. संपूर्ण पिरॅमिडच्या लांबट टेकडीच्या जलाशय तलाव आहे. या तलावात आज पौर्णिमेची देवी उतरलेली आहे. आपण आज 2 ध्यान केलेले पाटे किंवा शक्ती कोर्स ज्यांनी केलेला आहे. सर्वोदय 3.5 ते 4 ध्यान झालेलं आहे. थोडस काय काय केलं, ज्यांनी केले त्यांनी
आहे, पाण्याच्या बाटल्यात मिक्स होत आहे, डिवाइन ऊर्जा मिक्स होत आहे पाण्यामध्ये. हे पाणी आज आपल्या शरीरात जाणार आहे. या पाण्याला पण राहते. शरीरात 70% पाणी आहे. त्या 70% पाण्यामध्ये हे पाणी मिक्स होणार आहे आणि सर्व जादू घडवणार आहे. स्वादिष्टान चक्रावर दोन्ही हात ठेवायचे आहेत. पाण्याच्या बाटल्यासही स्वादिष्टान चक्रावर हात ठेवायचे आहेत. पाण्याचा गंडा हातात आहे, ते स्वादिष्टान चक्राजवळ धरायचं आहे. हातही स्वादिष्टान चक्रावर ठेवायचे आहेत. आपल्या स्वादिष्टान चक्राला हील करत आहे. गोष्टींना व्यक्तींना सारून पुढे चालली आहे. आता या व्यक्ती मला त्रास देणार नाही. आता या घटना पुन्हा माझ्या आयुष्यात येणार नाही. माझं आयुष्य आता बदललं आहे. माझ्या आयुष्यात फक्त मला हवं तेच घडणार आहे. हवे आहे तसेच सर्व वागणार आहेत. माझ्या विचारांचा इच्छांचा मान राखणार आहे, काळजी घेणार आहे, माझ्यावर करणार आहे. पाण्या हे अमृतमय जला, तुला मी हे सांगत आहे. मी तुला प्राशन करत आहे. तू या सर्व गोष्टी माझ्या शरीरातील आणि पेशींनाही तशा सूचना दे. पेशींचं वातावरण तू सुदृढ कर. त्यापर्यंत जे मी मनधारणा केली, माझं ॲटिट्यूड होतं, माझी मानसिक विचार करण्याची पद्धत होती, सर्व मी सोडून आता चांगल्या पद्धतीला आपल्या विचारांना प्रत्येक घटनेकडे मी माझ्या आत्म्याच्या लेवलवर विचार करणार आहे. मला काय शिकायचं आहे ते ठरवणार आहे. त्यामुळं मला जे हवं आहे ते मिळणार आहे. पाण्याचा एक लोट प्यायचा आहे.
शरीरातल्या संवेदनांवर लक्ष ठेवायचं आहे. स्वादिष्टान चक्र हील झालेलं आहे. जलतत्वाचे सर्व प्रॉब्लेम दूर झालेले आहेत. नवीन जीवनासाठी, नवीन व्यक्तींसाठी आपण तयार झालेलो आहोत. काय अनुभूती होत आहे बघायचं आहे. बारा बाराचं जे पोर्टल आहे, या बारा बाराच्या पोर्टलमुळे पूर्ण हिलिंग पॉवर आपल्याला मिळालेली आहे. पूर्ण क्लिन्झिंग आपले झालेलं आहे. 10 दिवस 21 डिसेंबर पर्यंत ही ऊर्जा राहणार आहे. आणि आपल्या शरीरात गेलेलं पाणी कार्य करत राहणार आहे. इतकं सुंदर शरीरात गेलेलं पाणी काम करत आहे. बारा बाराचं पोर्टल सुदर्शन पिरॅमिडनी खेचलेलं जलतत्व, पिरॅमिडची हिलिंग पॉवर, पोर्टलची हिलिंग पॉवर पाण्यामध्ये साठवली गेली आहे शरीरातल्या. आणि या साठवणीमुळे आपल्या सर्व पेशींभोवतीचं वातावरण बदलत आहे.
संपूर्ण आपल्या पेशींना आता नवीन वातावरण मिळत आहे. पेशींभोवतीचं वातावरण आपल्याला उत्क्रांतीकडे नेणार आहे. 5व्या आयामातल्या पृथ्वीला आपल्याला सोबत ठेवण्याची शक्ती आज हिलिंगने दिली आहे. कारण पाण्याभोवती शरीर सेल भोवतीच वातावरण बदलल्यामुळे DNA ऍक्टिव्हेट झालेले आहेत. नवीन युगाला साजेसे DNA ऍक्टिव्हेट झाले आहेत. संपूर्ण शरीराची जडणघडण कार्यक्षमता बदलली आहे. शरीरातील लाईट कोशंट वाढलेले आहेत. शरीरात सूक्ष्म स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. मनोमय लेअरवर काम झालेलं आहे. मनावर काम झाल्यामुळे पूर्ण आपलं परसेप्शन एखाद्या घटनेकडे, एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मनाचं हिलिंग झालेलं आहे. शरीर आणि मन शुद्ध झालेले आहे. आता कोणाबद्दल किंतु राहिलेला नाही. कोणाही बद्दल नाराजी राहिलेली नाही. 2024 वर्षातील सर्व क्लिन्झिंग आपण पूर्ण केलेलं आहे. आणि हे शरीरात गेलेली ऊर्जा आता पूर्ण येत्या 21 डिसेंबर पर्यंत संपूर्ण सोलच शुद्ध करणार आहे. सोलच्या प्रोग्रामवर कार्य करणार आहे. जीवनात होणारे बारीक सारीक बदल लिहून ठेवायचे आहेत. जसं आपण लिहून ठेवू तसे अजून अजून ऊर्जा भरभरून आपल्याला बदल देणार आहे, बदल करणार आहे. आपलं बोट धरणार आहे. जसे शारीरिक मानसिक बदल होत जाणार आहेत तसे आपण ग्रुपला कळवायचं आहे. ऊर्जेला नतमस्तक होऊन कृतज्ञ राहायचं आहे. या सर्व जुन्या गोष्टींची पूर्ण लिस्ट करायची आहे आपण. जेवढी जेवढी आपण लिस्ट करू निगेटिव्ह घटनांची, परिस्थितीची, माणसांची, तेवढी तेवढी ही ऊर्जा त्या सगळ्या गोष्टीला न्यूट्रल करणार आहे. 21 तारखेपर्यंत फक्त या गोष्टी लिहायच्या आहेत ज्या आपल्याला हील करायच्या आहेत. संपूर्ण हे पाणी रिकाम करणार आहे आपल्याला या घटनांपासून, परिस्थितीपासून, माणसांपासून. जसं हे घडणार आहे तशी आपली ऊर्जा अधिकाधिक अधिकाधिक पॉझिटिव्ह होणार आहे. कारण 12-12चं पोर्टल कार्यरत झालेलं आहे. ऊर्जा येत आहे, नवीन युगाची नवीन ऊर्जा भरभरून आपल्याला मिळणार आहे 21 तारखेपर्यंत. मॅनिफेस्टेशन ऊर्जा. आपण आयुष्य बदलाचं शास्त्र करतच आहोत. आपल्या आयुष्याचा सिनेमा आता बघायचा आहे. जो जो आपण ठरवलेला आहे
त्या घटना बघायच्या आहेत. कारण जसं हे आपलं हिलिंग होणार आहे, तसं आपल्याला ऊर्जा वाढल्यामुळे मॅनिफेस्टेशन वाढणार आहे. आपल्या आयुष्याचा सिनेमा बघून घ्यायचा आहे. त्यांनी कोर्स केला नाही जरूर करा डिसेंबरच्या. मस्त पंख लागलेले आहेत आपल्याला. त्यांनी पंख दिलेले आहेत उडण्याचे. आपण बघितला व्हाईट पिरॅमिड मध्ये बसलाय. स्पिरिट गार्ड बसलेला आहे. स्पिरिट गार्ड येऊन आपल्याला उडवत आहे. त्यांनी पंख बाल केलेले आहे. मस्त पंख दिलेले आहेत. सुंदर आयुष्यातला सिनेमाचा पहिला प्रसंग काय घडत आहे. कोणतं म्युझिक. माझा अंग शहरून आहे. त्याचा जल्लोष आहे. जनागानी कोणता सुगंध आहे. शांत समाधानी दुसऱ्या आयुष्य मी क्रिएट केलेलं आहे. दुसऱ्यांच्या जीवनात मी शांती सुख समाधान निर्माण करत आहे. माझं स्वप्न साकार झालं आहे. दुसऱ्यांसाठी मी जगत आहे. संत तुम्ही अनुभवायचा आहे. त्याचा संकल्प केला आहे. तो सिद्ध झाला आहे. आणि उडत आहे. जेवढे प्रथम गाठले आहेत तेवढे बघायचे आहेत. दुसरा, तिसरा आनंदाचे अश्रू माझ्या गालावर टपकत आहेत.
नवीन बाराच्या पोर्टल ऊर्जेला मी आलाईन आज पौर्णिमेला मी नवीन करत आहे करत आहे नानी भाजी झाली आहे मोठ जास्त फायदा मला झाला आहे तर केले आहे मानसिक पूजा नवीन spiritual growth ध्यान पूजा सर्व गोष्टी बता मला नवीन जीवन आहे बाराच्या पोर्टल माझ्या जीवनात क्रांती केली आहे माझं जीवन शस्त्र बनले आहे स्वच्छ प्रकाश परावर्तित करत आहे श्री प्राण मला घेऊन माझ्या नवीन जीवनात फिरून नवीन जीवनात मी फिरून येत आहे काय काय बदललं आहे माझ्या जीवनात माझं अस्तित्वच बदललं आहे
श्वासासोबतचा प्रवास मला खूप काही देऊन गेला. सुख, शांती, समाधान. सगळं काही मिळवण्याचा एकच मंत्र आहे, श्वासासोबत राहणे. हे मला कळालं म्हणून मी तो मंत्र जपला. तो जपल्यामुळे मला प्रकाशाचे महत्त्व कळाले. पृथ्वीवर, धरतीवर नवीन येणाऱ्या प्रकाशाला मी ग्रहण करू शकले. नवीन प्रकाश म्हणजे अद्भुत ज्ञान. सर्वांसाठी प्रेम. जसा प्रकाशाचा आणि प्रेमाचा मी रोजच्या जीवनात वापर केला, दुसऱ्यांना बहाल करू लागले प्रकाश आणि प्रेम, तस माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागल्या. मंत्रातीलही महामंत्र मी जपू लागले. प्रकाशमय प्रेमाचा महामंत्र मी जपला. म्हणून आजचं जीवन मी अनुभवत आहे. माझं प्रकाशमय अस्तित्व मी अनुभवत आहे. माझी फ्री विल साकारलेली मी बघू शकत आहे. माझी मुक्तीची इच्छा. सायुज्य मुक्ती मला प्राप्त होत आहे. सायुज्य मुक्तीचा क्षण समोर येऊन ठेपला आहे. मला स्पिरिट गार्डनी माझ्या आत्म्याच्या चैतन्याने इथवर पोचवलं. आणि अंतिम क्षण येऊन ठेपला आहे. अंतिम क्षण. माझ्या शून्यत्वाचा, माझ्या बुद्धत्वाचा, माझ्या अमर्याद अस्तित्वाचा, इन्फायनाईट बीइंगचा, इन्फिनिटी, अनादि मी, अनंत मी. माझी कुठलीही सुरुवात नाही, कुठलाही शेवट नाही. अमर्याद मी. साक्षात्कार घडला माझ्या अस्तित्वाचा, सत्याचा शोध मी घेतला. सत्याचा बोध मला झाला. धन्य मी, कृतज्ञ मी. धन्य मी, कृतज्ञ मी, बुद्ध मी, शून्य मी. निराकार निर्गुण माझे अस्तित्व.
मीच तो परमेश्वर. मीच तो परमपिता. मीच क्रिएटर. मीच बुद्ध. मीच शून्य. ध्यान कंटिन्यू ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटं तरी झोपायचं आहे आणि मग हळूहळू ध्यानातून बाहेर यायचं आहे.